सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। मित्रांनो, आज आहे 5 जून आणि सलग मागच्या 2 दिवसापासून राज्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडतोय। मात्र कालपासून त्याची व्याप्ती वाढताना मॉडेलनुसार स्पष्ट दिसते आहे। हा जिल्हा किंवा तो जिल्हा आज असेल याची मात्र गॅरंटी नाहीये, पण ह्या 5 दिवसात महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस चांगलाच होणार आहे। कारणही तसंच आहे, ढगांची गर्दी, जवळच कर्नाटकमध्ये मान्सूनचा प्रवेश आणि वाऱ्यामध्ये दमटपणा, ह्युमिडिटीची लेवल आणि ढगांची गर्दी या सगळ्याचं कॉम्बिनेशन पाहता महाराष्ट्रातल्या 4ही विभागामध्ये म्हणजे खानदेश, विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये ह्या 4ही विभागामध्ये ह्या 5-6 दिवसामध्ये अनेक ठिकाणी कोणत्याही वेळेला रात्री बेरात्री अचानक दिवसांनाही वातावरण दिसलं तरी संध्याकाळी तो धप्पा देऊ शकतो अशी कंडिशन आहे आणि त्याची प्रचिती काल भोकरदन जाफराबादला देखील आलेली आहे। मित्रांनो, ह्या 4 तारखेपासून कालच्या ही 5, 6, 7, 8 चक्क 9 तारखेपर्यंत मान्सून पूर्वच पाऊस बरसणार आहे। जवळपास 7 तारखेपर्यंत तरी याची मजल चांगली आहे। मग आता विभागानुसार, जिल्ह्यानुसार कुठले कुठले जिल्हे आहेत ते देखील पाहूयात। तुमचे काही प्रश्न आहेत धोरण पेरणीबाबत की पेरणीची तारीख कधी आहे, त्याचबरोबर तुम्ही रोज व्हिडिओ टाकतात, काही जण आहेत, 1-2 जण, त्याबद्दलही सांगतोय। मित्रा, ज्यावेळेस बखाडी वातावरण होतं त्यावेळेस रोज दुपार, सकाळ, संध्याकाळ अल निनोचं, दुष्काळाचं भाकीत भयानक असं वास्तव्य असणारे मेसेजेस तुम्हाला येत होते। त्याच मेसेजला उत्तर म्हणून धीर देण्याचं काम मी करत होतो आणि ते करतही आहे। आपली अपेक्षाच आहे की आपल्याला रोज व्हिडिओ नको, तर तीही अपेक्षा मी पूर्ण करतो। वाटल्यास 2 दिवसाआड, 3 दिवसाआड व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो। चिंता करू नका, मला व्ह्यूजची गरज नाहीये। व्ह्यूज माझ्याकडे ऑटोमॅटिक येतात, कारण आपला जे काही प्रभाव आहे गेल्या वर्षीपासून ह्या वर्षीपर्यंत तो चांगलाच आहे। ठीक आहे, तर बघा, आज सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये, परभणी, जालन्यामध्ये, त्याचबरोबर थोडासा खानदेशचा, नंदुरबार, शहादा, जळगाव भाग, पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असा स्थानिक वातावरणाचा पाऊस संध्याकाळपर्यंत दाखल होऊ शकतो। मराठवाड्याची जी काही कंडिशन आहे ह्या 7-8 जिल्ह्यांची ही चांगल्या पद्धतीने आहे। रोज या भागांमध्ये पुढचे 4 ते 5 दिवस भाग बदलत पद्धतीनं पण थोडी व्याप्ती वाढत वाढत हा पाऊस वाढत जाणार आहे। आणि त्याचबरोबर विदर्भाच्या अकोला, अमरावती, चंद्रपूर वगैरे भागामध्ये सगळे भाग तो घेणार नाही एकदम 1 किंवा 2 दिवसामध्ये, पण हळूहळू करत हे भाग घेण्यासाठी वातावरण हे चांगलं पोषक राहिलेलं आहे आणि ते वाढत जाणार आहे, कमी नाही पण वाढत जाईल। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक क्षेत्रातली परिस्थिती सुद्धा सुधारणार आहे, पण या भागामध्ये सुधारून उपयोग नाहीये। लगेच 8-9 तारखेपासून वारे सुद्धा इथे वाढणार आहे, पण दिलासा मात्र याला एवढा आहे की ह्या 6 ते 7 तारखेदरम्यान इथली व्याप्ती वाढणार आहे। एक चांगली आणि मोठी व्याप्ती असणारी तारीख म्हणजे 7 जून आहे, कारण की या 6 आणि 7 ला म्हणजे उद्या आणि परवा दिवशी छत्रपती संभाजीनगरचे सर्व तालुक्यामध्ये काही ठिकाणी चांगला दिलासा मिळणार आहे, जसा काल भोकरदन जाफराबाद मधल्या काही भागांना मिळाला आहे। त्याचबरोबर अहिल्यानगरचा समावेश सुद्धा यासाठी पोषक आहे। इकडे बघायला गेलं तर बीड, जालना या भागाची ही व्याप्ती चांगलीच ह्या 2 दिवसात वाढणार आहे। त्याच पद्धतीनं नागपूर जिल्ह्याला सुद्धा थोडा दिलासा ह्या 1-2 दिवसात मिळतोय। त्याचबरोबर सोलापूरला आणि कोल्हापूरची व्याप्तीमध्ये मोठी वाढ होणार आहे। यांना चक्क सलग 3 ते 4 दिवस या भागामध्ये वातावरण हे सक्रिय असणार आहे। वारे 8-9 तारखेपासून सक्रिय होणार आहे, कारण की मान्सूनला प्रसार करायला, मान्सूनचा पूर्ण भागामध्ये जोर दाखवायला हा 4 दिवस वाऱ्याचा जोर जो आहे तो 8-9 तारखेपासून वाढणार आहे आणि सलग तो 15 तारखेपर्यंत किंवा 14 तारखेपर्यंतही चालू शकतो। याच दरम्यान मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात पसरू शकतो आणि मान्सून आला की हळूहळू का होईना तो भाग गेला, पण त्याची सर्वक्षाम जी पद्धत आहे, पेनवतच कोणा पण अख्ख्या तालुक्याला पडण्याची क्षमता जी आहे ती 15-16 पासून स्टार्ट होते। आणि विशेषतः म्हणजे तुम्हाला मागे पण पोस्टरच्या माध्यमातून 31 मेला, 28 मेला आणि 25 मेला सुद्धा सांगितलंय की मुंबईमध्ये 6 ते 7 तारखेपर्यंत दाखल होऊ शकतो, तो त्याच्याही अगोदर दाखल होण्याचा अंदाज आहे। आणि त्याच व्हिडिओमध्ये एक पण त्रुटी सांगितली होती, ती त्रुटी म्हणजे की मुंबईमध्ये तो 5-6 दिवस सुद्धा रमू शकतो, मग तिथे थांबू सुद्धा शकतो। त्यामुळे ह्या धुरळ पेरणीच्या तारखा आणि पेरणीचे सल्ले आपल्याकडनं नाही, कारण की धुरळ पेरणी तारखा आपण आतापर्यंत अनेक लोकांच्या सक्सेस करत आलेलो आहे, पण 1-2 जर याच्यामध्ये 5 बोट सारखी नसतात, कारण की एखाद्याचं नुकसान झालं, बाकी हे जे काही 90% लोक आहेत हे शांत राहून मजा बघतील, पण तो एकटा इतका परेशान करेल की 12 महिने परेशान करेल। त्याच्यामुळे ती धुरळ पेरणी तारीख नाहीच द्यायची यावर्षी। पेरणीचा जो सल्ला होता 15-16 तारखेनंतर स्टार्टअप होईल,
कारण की आता ह्याच अवकाळीमध्ये 4 ते 5 दिवस तुम्ही बघाल कसा पाणी पडतोय आणि कसा नाहीये. तो चारही विभागामध्ये खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये तो पाऊस पडणार आहे. याच्यातही काही भाग म्हणण्यापेक्षा जवळपास 20 ते 30% भाग, जवळपास 25 ते 20-30% असा भाग आपण धरूयात, त्या पद्धतीनं सुटणार आहे. पण 40 ते 50% भागांना ह्या 4 दिवसामध्ये अनेक ठिकाणी पाणी होण्याचा अंदाज जो दिला आहे तो दिला आहे. यामध्ये दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा समावेश आहे. आणि सर्वात महत्वाचं, पेरण्या 15-16 पासून तर 22-23 पर्यंत असा त्या पेरणीचा कालावधी असणार आहे. आणि याच्यामध्येच महाराष्ट्रातला मान्सून पूर्ण भाग व्यापून आपल्या पेरण्या सुखरूप पार पाडणार आहे. मित्रांनो, 1 जून हा ठरवत नाही की पुढे चालून हा पाऊस किती टक्के राहणार आहे. हा जुलै महिना आणि जून महिना पावसाच्या बाबतीत कमकुवत असतोच, पण यापेक्षाही महत्वाचं रिटर्न मान्सून सुद्धा खूप चांगला आहे. त्यामध्येच आपल्या धरणाचे तळ्याचे प्रश्न देखील मिटतील. धरणाच्या बाबतीत आम्ही एक मेसेज पडले, त्या मेसेजच्या नुसारच तुम्हाला सांगतोय की ही पद्धत जी आहे मान्सूनची, ही 2 महिने कमकुवत असते, पण याच्यामध्ये पिकं उगून वर आली की लगेच पुढचा काळ देखील सक्सेसफुली ठरतो आहे. आणि महाराष्ट्राचा आतापर्यंतचा इतिहास आहे, एकदा उगून वर आलं की त्याचं खळच झालंय अशी पद्धत महाराष्ट्राची आहे. आणि यानुसार कमेंटमध्ये सुचवा पुढील कंडिशनचा, कुठल्या गोष्टी समस्येचा तुम्हाला अंदाज पाहिजे, त्या अंदाजानुसार आपण व्हिडिओ बनवूयात. जय शिवराय.